हालेलुया हालेलुया प्रार्थना परमेश्वर दयाळू बाबा सुंदर दिवसामध्ये तुझ्या आनंद मान परमेश्वर आशीर्वाद परमेश्वर तुझ्या वचनाचा आनंद साहेब ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभूच्या नावाने करतो हालेलुया हालेलुया सुरसेता 89 अध्याय 1 ते 3 वचन देऊया सुरसेता 89 अध्याय वचन 1 परमेश्वराच्या दयेविषयी मी नित्य गीत गाईन मी आपल्या मुखाने पिढ्याना तुझी सत्यता कळवी. म्हणजे देवाचं वचन कसं आपल्या जीवनात घडलं पाहिजे ना, तर आपल्या पिढीचे चाललेलं आहे. तर देवाचं सत्य वचन शिक्षण हे लोकांना काय केलं पाहिजे, घडवलं पाहिजे किंवा शिकवलं पाहिजे. हालेलुया. तुम्ही जर जीवनामध्ये बघा, आता हे लोक जे बायबल मध्ये होते यांना पण दुःख आले. येशूच्या काळामध्ये आपण वाचले, निवडण्यासाठी कमी केले, पण पूर्वीचे संदेश जे होते ना त्यांना एवढं दुःख होतं की विचार नाही. येशू ख्रिस्ताने सैतानाला हरवल्यानंतर तुम्ही आणि मी आज शांती आहे. थोडीफार दुःख आहे म्हणून येशू पहिला सांगत होता, म्हणजे 5:11-12 त्यानंतर सांगतो पहिला 3 पर्यंत वचन, म्हणजे आम्हाला शिकायचं आहे. कारण मी म्हणालो तुझ्या दयेची उभारणी सदोदित मिळावी. स्वर्गात तुझी सत्यता काय केले स्थापिली. म्हणजे स्वर्गात सत्य आहे, इथे खोटा आहे. कारण योहान 8:44 तो खोटं बोलणारा होता ना, त्यांनी सगळं खोटं बोलून सर्व लोकांना जवळ केलं ना. आज पण तेच चालू आहे प्रार्थना संघात किंवा कुठले, पण फायदे काय होतात मला सांगा. आपण एकमेकांना दूर करतात, प्रार्थनेपासून दुरावतात, नफरत करतात, निंदा करतात किंवा द्वेष करतात. फायदे आपले काय होतात? काहीच फायदे होत नाही. स्वतःच्या भविष्याला फार मोठ्या प्रमाणामध्ये दुःखाचा भाग हा उत्पन्न करतात. मी आपल्या निवडलेल्या पुरुषाशी मी करार केलेला आहे. मी आपला सेवक दावीद याच्याशी शपथ वाहिली. मग आता विचार करा, जर एखाद्या व्यक्तीने आता मी निवडले बरोबर, आणि आम्हाला देवाची सेवा करायला काम करायला, तर आम्ही तुमचा विचार काय करणार, तुमचं चांगलं बघायचा प्रयत्न करणार आणि करत राहणार. आणि जेवढं चांगलं करत राहील तेवढं मला फायदे होणार, तुम्हाला पण फायदे होणार, कारण मी देवाचं काम करत आहे. 11 आणि 12 येशू काय बोलते, माझ्यामुळे जेव्हा तुमचं विरुद्ध बोलणार, म्हणजे लोक तुमची निंदा तुम्हाला शेळतील आणि तुमच्या विरुद्ध सर्व प्रकारचे वाईट आणि लबाडीने बोलतील. तुम्ही खरे धन्य कधी होता, कधी तुमच्या विरुद्ध लबाडीने बरोबर तुमची निंदा करणार, तुमचा द्वेष करणार, तुमच्यावर आरोप करणार, तेव्हा तुम्हाला धन्य म्हणून म्हटलेलं झालं. हे जे तुम्ही आणि मी प्रभूमध्ये आहे, वचनात आहे आणि आपण हे काम करत असतो, तेव्हा हाच प्रश्न आपल्याला मजबूत घ्यायचा आहे. त्याला निंदा करू दे, त्याला नफरत करू दे, त्याला द्वेष करू दे, तेव्हा आम्हाला शांती. आनंद करा, उल्हास करा, कारण स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे. काय, तुम्ही आनंद करा, उल्हास करा आणि स्वर्गात तुमचं प्रतिफळ मोठं. स्वर्गात प्रतिफळ कसं मोठं होईल? अरे आज आपल्याला आनंद कसा करावा बरोबर, देवाचे गौरव कसे करावे, देवाची उपस्थिती कशी करावी, देवाचं राज्य कसं घ्यावं, देवाचा मार्ग कसा घ्यावा,
देवाची इच्छेप्रमाणे कसं बनावं, देवाच्या इच्छेप्रमाणे कसं चालावं, हे पहिलं शिक्षण आम्ही जर घेतलेलं आहे तर देवाची कृपा आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये कार्य करायला सुरुवात होईल. परंतु आम्ही देवामध्ये नाहीये तर देवाची उपस्थिती आपल्या जीवनात कार्य करते. हालेलुया. येशूने शिकवले. आता आपल्याला कोणीतरी शिळायला लागलं, मग आपण काय करणार? हालेलुया. काय करणार मला सांगा? हालेलुया. आता कुत्रा आहे, त्याला कोण दगड मारतो, बरोबर, तो पळतो नाहीतर भुकतो, बरोबर. पण थोड्या टायमाने कुत्रा आपल्या कामाला जातो, आपण आपल्या कामाला जातो. रोज काय कुत्र्यावर दगड मारत राहणार? जसा रोज कोण काय बोलायला लागलं रोज बोलतच राहणार का? त्या कुत्र्याला माहिती आहे इथे गेल्यावर मला दगड मिळतात, खाऊ दे मिळत, तिकडे जाणार. मग तुम्ही पण समजून घ्या, इथे मला काही बोलतात तिकडे मला जायचंच नाही, संपलं हिसाब. कुत्र्याचा बाप्तिस्मा झालाय, त्याला जीव आत्मा आहे की नाही? हालेलुया. माणूस खरोखर आजच्या काळामध्ये हे जे आहे ना ते काम नाही करत. रेंज पूर्ण गेलेली आहे. हॅलो हॅलो, हा प्रश्न लोकांचा झालेला आहे. इकडे जाऊ का तिकडे जाऊ, तिकडे जाऊ का तिकडे जाऊ. अरे आहे काय तुमच्या जवळ? ज्याकडे जायचंय ना तिथे हाक मारेल, माहिती दिसतील, हाक मार. मी कोणाकडे जाऊ? आता मी आहे, मी कार्य करतो, देवाला पण तुझी इच्छा तुझी इच्छा. अरे तुम्हाला गरमीचे दिवस माहिती आहे ना? एप्रिल पासून सुरुवात झाली तर जून पर्यंत जुलै पर्यंत दबावून गरमी असते. मग त्यांना सगळं सूर्यावर टाकून द्या. हालेलुया. कधी बघितलंय? मग याच्याशी राग करून आपला फायदा होईल? माणसाचे विचार वेगळे. काय औषध आणणार त्यांना? हालेलुया. हे नाही, मन शांत. सगळ्याच गोष्टी आपल्या इच्छेनुसार होणार का? ती तिकडून चालली, काय फुगा घेऊन फायदा आहे? कशाला कुरकुर करायचं मला सांगायचं? काय मिळते का? माझ्याकडे काही लोक मला सांगितलं, या बाई पासून मला एवढं टेन्शन आहे की विचार, तू एक काम कर, काळा चष्मा तो घाल, म्हणजे तुला सारखी ती दिसणार नाही आहे असं. हालेलुया. नसेल तर रोज डोळे बंद करून त्या रस्त्यातून दे, कान पण बंद करा, म्हणजे ते कानाचा खडखडा आवाज येत नाही काय म्हणते असं. हालेलुया. मी सांगितलं बहुशात तुझं कधीतरी तिच्याशी चांगलं होतं का? ती सांगते आम्ही जीवाची मैत्रीण. मग आता ही कसली दिवाची मैत्रीण का जीव घेण्याची मैत्रीण? मी शिकवताना एकच बरोबर शिकवतो, ज्या माणसाशी तुला चांगलं वागता येते ना, बोलता येते ना, चालता येते ना, तरच त्याच्याशी संगत पकड, नसेल तर पकडू नको. जर मी चुकला असेल तर मला क्षमा कर, बाकी तुझा प्रश्न, बरोबर. वाद होईल, भांडण होईल, नफरत होईल, द्वेष होईल, मग कशाला एवढं बोलायचं? आणि तिचं देवाची स्तुती केली. बरं, आज जगामध्ये असं चाललेलं आहे, जो नुसता देवाचं नाव घेतो, तो प्रार्थना करतो, तरी लोकांना जेलेसी येते. त्यांच्या मनात त्यांच्याविषयी नफरत आहे. ही प्रार्थना नाही बरोबर, ती प्रार्थना बरोबर आहे, ती नाही ती बरोबर आहे. मी बरोबर आहे का माहिती नाही, पहिला आम्ही बरोबर आहे की बघ, मग सगळे बरोबर दिसते. प्रार्थनेने तुझ्याशी भांडण केलंय का? प्रार्थनेने तुझ्याशी नफरत केलेली का? मग तू प्रार्थनेच्या विरोधात कशाला चाललाय किंवा कशाला चालली? हे पहिलं शिक. आम्ही पहिलं शिकताना चांगले आचार विचार. अरे ही व्यक्ती आहे, तिला प्रार्थनेला जायला केवढं मुश्किल आहे, पण ती हालत नाहीये, खडकावर आहे, काय व्हायचंय ते होईल. मी सांगितलं काय झालं, सोडून टाक. देवापेक्षा कोण नाही. आपल्या खाशीमध्ये उड्या मारायला कोण नाही जाणार, आपल्या गबरेत कोण येणार आहे? मग काय आहे व्यक्तीचं मत, देवापेक्षा श्रेष्ठ कोणच नाही. म्हणून तुम्ही किंमत देता. देवाशी विवाह झालाय तुमचा. निर्मय 14, मुलांना मागे फिरा, मी लग्नाचा लावलाय. तो आहे तो. या जगातल्या कोणत्या व्यक्तीपेक्षा श्रेष्ठ आहे तो म्हणजे येशू ख्रिस्त. समजलं? कोणती व्यक्ती नाही तुमच्या समोर. आपलं नातं देवाशी जोडलेलं आहे. आपल्याला देवाबरोबर बसायचं आहे, लोकांबरोबर बसून स्वर्ग नाही मिळणार. हे समाजात नियम आहे. अनेक लोक तुम्हाला भेटतील, मग तुम्ही काय करणार? प्रार्थना सोडणार? देवाची प्रार्थना जीवन साथीची प्रार्थना. जिंदगीमध्ये शेवटपर्यंत जीवन साथी येशू आहे, मनुष्य नाही. मनुष्य नाही. म्हणून प्रार्थना करताना, आत्मपरीक्षण करताना, चिंतन करताना देवाला जे आवडते ते कर, बाकी काही करू नका.
बायबलमध्ये बरीचशी उदाहरणं दिलेली आणि ही उदाहरणं जो व्यक्ती देवावर प्रेम करते, बरोबर, योहान 15:16 मध्ये येशूने निवड केली, पण योहान 15:12 मध्ये सांगितलेलं आहे, वचन घे मी तुम्हाला सांगतो, कशी प्रीती करा. योहान 15:12 जशी मी तुम्हाला प्रीती केली तशी तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी. काय सांगते? जसं मी तुम्हाला प्रीती केली, बरोबर, तशी तुम्ही एकमेकावर प्रीती करा. आता देवाचं शिक्षण काय होतं, कसं होतं, कोणत्या पद्धतीचं होतं, हे आपल्या हर एक व्यक्तीला शिक्षण मिळालं पाहिजे. आणि कोणत्या पद्धतीने तुम्ही ते शिक्षण घेत आहे. अशी माझी आज्ञा आहे. अशी माझी आज्ञा. आता तुम्ही विचार करा, जर ती आज्ञा आहे, एकमेकाच्या प्रीतीत आहे, मग शैतान सांगतो निंदा कर, द्वेष कर. मग ते 7:1 सांगितले तुमचे दोष काढण्यात, तुम्ही कोणाचे दोष काढू नका. मग देवाने हे शिकवलेलं आहे. तर मग नफरत, निंदा, द्वेष तेव्हा का होते? होशे 10 वचन 12 धार्मिकताची पेरणी करा, मग प्रेमाची कापणी होईल. होशे 10 वचन 12 तुम्ही आपल्यासाठी धार्मिकतेची पेरणी करा. तुम्ही आपल्यासाठी धार्मिकताची पेरणी करा, भाताची नाही, गव्हाची नाही, बरोबर, धार्मिकताची पेरणी करा, भाजीची पण पेरणी करा. हालेलुया. असे ते त्यांनी सांगितले तुम्ही आपल्यासाठी धार्मिकताची पेरणी करा, प्रेमाची कापणी करा. प्रेमाची कापणी करा. आता प्रेम कोणतं? हालेलुया. आता तर सगळे जगाचं वाईट गोष्टीचं प्रेम आहे आणि या प्रेमाला सुख नाहीये. धार्मिकताचं जे प्रेम आहे त्याला सुख, समाधान आणि शांती आहे. हालेलुया. मी लोकांना एकच सल्ला देतो आणि एकच मार्गदर्शन करायला शिकवतो, म्हणजे त्यांना की प्रार्थनेला आहे. कारण मला जसं येशू मिळालाय ना, तर मला काय वाटते तुम्हाला पण मिळावं. मग जर तुम्हाला मिळालं तर तुमच्याजवळ लोक येतील. अद्याप लोकांना येशू खरा मिळाला नाही, माणसं तर मिळालेली आहेत, याच्याकडे चल, त्याच्याकडे चल, त्याच्याकडे चल, सगळं ते बंद होते. नंतर आपल्याला नफरत मध्ये निर्माण होते, मग परत गोंधळ होतो. हालेलुया. आज आपल्या हर एक व्यक्तीच्या जीवनामध्ये आत्मपरीक्षण करण्याची तयारी मनापासून केली पाहिजे की मला येशू प्रभू पाहिजे आणि तो महान परमेश्वर आहे. जेव्हा त्या महान परमेश्वराचा खरा अनुभव आपल्याला मिळेल तेव्हा मी लोकांना काही सांगतो, तुम्ही निंदा करतात, नफरत करतात, द्वेष करतात, चांगल्या गोष्टी, पण एक दिवस असं करा की दुसऱ्याच्या सांगण्यावरून तुम्ही जर तिरस्कार करतात, फक्त माझ्या बरोबर या जोडीला, चला आपण जाऊया, आणि मग तुम्हाला बघायला मिळेल की काय कार्यात खरा अनुभव आहे आणि खरं परमेश्वरचं राज्य कसं. जेवढे धर्म परिवर्तनाच्या मागे लागतात तेवढं नुकसानाच्या मागे, कारण ते देवापर्यंत पोचत नाही ना. धर्म परिवर्तन देवाबरोबर पोचत नाही, कर्म परिवर्तन देवाबरोबर पोचत. ज्याची कर्म पश्चातापात आहे, ज्याची कर्म पापापासून दूर होत आहे, त्याच व्यक्तीला परमेश्वराच्या उपस्थितीचा अनुभव येतो. तुम्ही एका फोटोवर विश्वास ठेवता, बरोबर, एका मूर्तीवर भरवसा ठेवतात आणि विश्वास ठेवतात. तुम्हाला काय वाटतं की त्याच्यामध्ये देव आहे असं वाटते का? देव जर तसं असताना तर तुम्हाला कामाला जायची गरज नाही, सगळं घरी आलं असतं. कारण त्याने बोललं ते करावं लागणार की नाही. हा, देवाला हात मारलेस, देवा चहा घेऊन ये, हालेलुया, जेवण घेऊन ये, चिकन तंदुरी घेऊन ये, आणलं असतं. जी येशू मध्ये आहे ना ती बाकी कशामध्ये. आता मस्त पापलेटची भाजी खाली की नाही, मग तो जिवंत देव घरी आणून देतो की नाही, देव करा. कारण एजेकेल 34:15 मध्ये त्यांनी दिलेलं जर वचन घ्या. 34 वचन 15 मी स्वतः माझा कळप चालवीन व त्यांची निजण्या आणि बसण्याची सोय करेन असे परमेश्वर म्हणतो. आता परमेश्वराने तुम्हाला निजण्या बसण्याची सोय आहे की नाही? प्रार्थनेमध्ये वगैरे झोप येते की नाही? लिट्रिक मध्ये येते का नाही? काही वचन घेतात त्याच्यामध्ये उलग्या घालतो.
हालेलुया. मग त्या देवाने सांगितलेलं आहे की तुम्हाला निजण्या बसण्या उठण्याची खाण्याची सुविधा करतोच तो. इथे मागायला नाही लागत, इथे तो पाठवतो. पण आपण काय करतो, सगळी बाबतीत मागायचा प्रयत्न करतो, थोडासा देवाला देण्याचा पण परिचय. दान धर्म असतात ना, ते परिचय असतात की तुम्ही देवाशी व्यवहार करतो की देवा हे तुझा हिस्सा तुम्हाला दिलाय, तो माझा हिस्सा. तुम्हाला एवढं दिलं, मी आता तुला येऊ, म्हणजे थोडस असं. परिस्थिती अशा पद्धतीच आहे. म्हणून प्रत्येकाने शिकायचं आहे आणि सामर्थ्य आणायचं आहे. दान पहिले घ्या, सामर्थ्य पहिलं घ्या, ज्ञान पहिलं घ्या, अनुभव पहिलं घ्या. तुमचे सगळं देव तुम्हाला देईल. प्रार्थना करताना कशी करणार मला सांगा, कशी करणार प्रार्थना करणार? हालेलुया. योहानाच्या पहिल्या पत्रामध्ये ना 2 अध्याय 15 पासून पुढे वचन घेऊ. योहानाचे पहिले पत्र 2:15 जगावर व जगातल्या गोष्टीवर प्रीती करू नका. जर कोणी बघा जगावर जर प्रेम करत असेल तर त्याच्या ठाई काय सांगितले? त्याच्या ठाई पित्याची प्रीती नाही. म्हणजे तुम्ही जगाच्या सर्व गोष्टी प्रेम करतो तेव्हा देव तिकडे सांगतो की मी तुझ्यावर प्रीती करत नाही, कारण हे मला पटत नाही. कारण जगाची सर्व ती म्हणजे देहाची वासना. जगात जे सर्व आहे ते म्हणजे देहाची वासना. आता आपल्यामध्ये जे देह आहे, आता ह्या देहाचं काम काय? मोह. आता तुमच्या प्रत्येकाला वाटते काहीतरी हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे, बरोबर. आणि हा जो मोह आहे, तर हा मोह कोणत्याच व्यक्तीला परिपूर्ण जीवन देऊ शकत. आज पापडची भाजी खाली असेल तरी संध्याकाळी काहीतरी मटण खावं बरोबर. त्याच्यानंतर सकाळी उद्याला काय करू, डाळ भात खाऊ. म्हणजे 7 दिवस आहेत, ते 7 14 दिवस काहीतरी खाल्लं, परंतु आध्यात्मिक भोजन खाताय. हालेलुया. आता आम्ही लोक जे असतात आमचं जीवन तसंच आहे. हालेलुया. मिळालं ते खायचं, चुप राहायचं आणि शांतीने राहायचं. तर कारण देहाची वासना घ्यायचीच नाही. देहाच्या विचाराने मानसिक तणाव वाढतो. देह असा आहे ना, मानसिक वाढते त्याच्यात. हालेलुया. कारण ते परिपूर्ण जीवन नाही, म्हणजे त्याच्यात मनुष्य पूर्ण होत नाही, अपूर्ण होत. डोळ्याची वासना, ती डोळ्याची वासना व ती संसाराविषयीची कुशारकी. आता प्रत्येक मनुष्य संसाराचा शोधतो, पण तो मनुष्य सुखी नाहीये. एक मोठा बंगला बांधला मस्त मेंटेनन्स खर्च सुरू झाला, इथून फुटलाय, तिथून फुटलाय, तिकडून निघालाय. त्याला काहीतरी करायला पाहिजे. प्रत्येकी व्यक्तीचं जीवनमत्व जे आहे ना ते वेगळं. म्हणून देवाने शिकवलेल्या नियमाचं जे पालन बोलतात ते आम्हाला आत्मपरीक्षण करून घ्यायचं आहे. ही पित्यापासून नाही, ती जगापासून आहे. जर जगापासून जी गोष्टी आपल्या जीवनात येत आहे तर कुठेतरी नुकसानात आपण पडलेले आहे. देवाला जे आवडत नाही ते काय करून खायचं. आज तुम्ही विचार करा, आपलं शरीर आहे तरी सांगतात आमचं शरीर आहे, त्या शरीरावर माझा अधिकार आहे, मला वाटेल ते मी जीवन जगता येत चालेल, असं होईल का? याची कर्म आहेत ना ती फार खतरनाक. कर्म माणसाला फार फार कठीण परिस्थितीमधून जावं लागतं. म्हणून प्रार्थना जी आहे ना स्ट्रॉंग बनवा आणि देवाशी. ज्या ठिकाणी पवित्र शास्त्र आहे, मार्गदर्शक आहे, ज्ञान आहे, दान आहे, रोजची भाकर आहे, अशा ठिकाणी ही प्रार्थना तुम्हाला खरोखर ओळखता आली पाहिजे की त्याच्याद्वारे तुम्हाला मार्गदर्शन मिळते, त्याच्याद्वारे शिकवण मिळते, त्याच्याद्वारे अनुभव मिळते. हे तुमच्या प्रत्येकाच्या जीवनासाठी खूप महत्वाचं आहे. प्रार्थना कोणाचं वाईट बघत नाही. शैतानी प्रार्थना लोकांचं वाईट बघते, एकमेकाची निंदा बघते, एकमेकाचा द्वेष बघते, एकमेकाची हेवा बघते. ती प्रार्थना नाहीये. जो दुसऱ्यांना सतावतो किंवा दुसऱ्याची चुगली करतो किंवा दुसऱ्याने असं केलं, दुसऱ्याने तसं केलं, याने असं केलं, त्याने तसं केले, 2 वचनं घेतली दुनियाची वाट लावून टाकली, ती प्रार्थना नाही.
जर तुम्ही त्यांना प्रेमाने जिंकतील, रोमकारास 12:21, तर मी तुम्हाला सांगेन की खरं राहील. आज आपण अनेक लोकांना प्रेमाने जिंकायचा प्रयत्न करतात, ते लोक दूर होतात. आता त्यांना काय शिकतो? म्हणून मी या प्रार्थनेमध्ये कधी अशी कोणतीच संधी दिली नाही की माझ्यापासून काहीतरी तुम्हाला चूक आढळली असेल. तरी मी लोकांना सांगतो, मी पाहतो कोणाकडे पाणी नाही मागणार, चहा नाही मागणार, नाश्ता नाही, जेवण नाही, बोलभाषा नाही, कोणाचा सहवास नाही. माझं काम, माझी प्रार्थना बस एक आणि मी बस. कारण मी त्याच्यात संतुष्ट आहे. याची निंदा, त्याची नफरत, त्याचा द्वेष, याची हेवा काय फायदा आहे? हालेलुया. तरी माझ्या पाठीमागे किती लोक आहेत विरोध. आमची जेवढी निंदा होईल ना, तर मी तुम्हाला सांगतो माझं तेवढे फायदे होते, कारण मला त्याच्यात फायदा आहे. माझं बोलणं काय, जर गरज असेल तेवढं बोलणं आहे, ओके. बाकी जास्त बोलू नका. जास्त बोलून आपले फायदे नाही. जास्त बोलण्याने माणसाचं मानसिक संतुलन बिघडते. त्याला पटत असेल तेवढे 2 शब्द बोल, मग बाजूला. म्हणून मी कोणाच्या घरी फिरत नाही. जायचं असेल तर प्रार्थना ठेवले, प्रार्थना करतो, सरळ निघून येतो. आज अनेक ठिकाणी जर तुम्ही प्रार्थना जर ठेवली ना, कोणाकडे प्रार्थना आहे तर तिकडे पहिलं काय करतात माहितीये का? थोडीशी प्रार्थना जास्त ना, खाणं जास्त, मग चाललंय इकडच्या तिकडच्या विषयी प्रार्थनेचा, त्या घराचा लग्न असतो. आता मुंबईपासून बोलवतात प्रार्थनेला, देवाला विचारतो की तुमची काय इच्छा आहे, तिथे कधी जाऊ, कोणता टाइम आहे, कोणता वेळ आहे, मला समय द्या, मी जाईल. नाही असं नाही, पण मला ऍडजस्टमेंट करावं. आणि जर तिकडे गेलं ती मंडळीचं पण मुश्किल नाही झालं पाहिजे. म्हणून टप्प्याचा अर्थ मला मिळाला, म्हणजे माझा बाकीचा जो टाइम आहे ना, तुम्ही यूज करा. कारण गरज आहे आजच्या काळामध्ये. कारण बरेचसे लोक असे आहेत ना, प्रार्थना करतात, पैसे घेतात आणि लुटून जातात. बस. माझ्याकडे काही लोक येऊन मला हे सांगतात की याने माझे एवढे पैसे खाले, तेवढे खाले, एवढे खाले, पैसे खाले ना, खातं तर तू काय बघत राहिलेला. 1 रुपया दिला नाही परत फेडल, 2 रुपये दिले नाही परत फेडल, 3 रुपये दिले परत फेड, 4 रुपया देऊ नका. तुला माहितीये ना असा करतो, तर मग पुढे तसं जाऊ. त्यांचं लाईफच तसं असते. लुटमार करणाऱ्या व्यक्तीचं लाईफच असं आहे. देवाच्या हातात सोडायचं. देव आपल्याला देईल. आपले पैसे जर वसुली करायचे असेल, आपले पैसे जर पाहिजे असतील, तर देवाला सांगायचं की माझा दाशांश काय बाकी आहे का? मग जर मी नाही दिला असेल ना, तेव्हा त्यांनी माझे खाली पैसे न सुटले, जाऊ दे. जर मी सत्य आणि प्रामाणिक मध्ये दाशांश अर्पण केलेला असेल, तर मला त्याची 4 पट परत येईल. हालेलुया. कारण बघा, लूकमध्ये 19 मध्ये आज जगायच्या गोष्टी मी भरपूर त्याच्यावर अनुभव स्टडी करतो. काही ते बघा, या लोकांचं घे 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 केलं. जेव्हा प्रभू येशू त्याच्या आतमध्ये आला, त्याच्या घरात यायचंय, हृदयाच्या घरात आला तो. पहिल्या पत्र 3:16 तुम्ही देवाचे मंदिर. आणि सूत्रसेमध्ये 118:26 22व्या वचनामध्ये नापासून दगड कोळशेला ठरला, नापासून दगड कोळशेला ठरला. आणि 118 अध्याय वचन 26, मी परमेश्वराच्या घरातून आशीर्वाद जर वचन सूत्रसंहिता 118 वचन 26, परमेश्वराच्या नावाने येणारा प्रतिवादी असो, परमेश्वराच्या घरातून आम्ही तुम्हास आशीर्वाद देतो. आशीर्वाद या घरातून. म्हणून या घराची मजबूती पाहिजे. म्हणून प्रत्येक गोष्टी जी आहे ना, देवाने शिकवलेले ते नियम नेहमी सांभाळायचे, पाळायचे आणि त्याप्रमाणे चालायचे. म्हणून मी नेहमी काय करतो की देवा, मला तुझं काम करायचं आहे, तुमच्या इच्छेप्रमाणे मला जीवन दे, मार्ग दे, शिक्षण दे, बस. म्हणून पैसा, वस्तू ही देवाचं काम काय माहितीये का? या जगाच्या कोणत्या गोष्टीमध्ये ना ते पडायचं नाही. पैसा असो, खाणं असो, काही असो, मोह येतात ना, ते नाही चेंज करून द्या. म्हणजे आपल्या हातात जवळ ठेवायचे नाही, त्याच्यात मिक्स नाही व्हायचं. आणि त्या मोहामध्ये गेलं ना, तर तुम्ही फसले गेले तर परत येणार नाही. कधी येतील माहितीये का? ते उन्हाळ्या पुत्राचं लूक 15:11 तापाचं धन घेतलं आणि गेले. हल्ली पण आपले बरेच लोक प्रार्थनेत तसेच केले. मापाने भरपूर दिलं, आता माझं सगळं बरं चाललेलं आहे, घरं झाली, दारं झाली, ब्रदर हर एक गोष्टीमध्ये मदत करत होता ना, सगळं झालं, सगळ्यासाठी उपयोगी आला. आता आम्हाला गरज नाही. ती गरज देव, ते माझं नाही झालं, तुम्ही लोकांसाठी. तुम्ही देवाला सोडले तर देव तुम्हाला सोडणार. लक्षात ठेवा, फार कठीण परिस्थिती आहे. देवापासून कधी दूर होऊ नका. जिंदगी सगळं गेलं तर चालेल, पण देव नाही गेला. योहानमध्ये 6:60 पासून येशू आपल्या शिष्याला बोलला. मग शेवटला त्याने काय बोलला माहिती?
पेत्राला सांगितलं, तुला पण निघून जाण्याची इच्छा आहे का? आम्ही तुम्हाला सोडून कोणाकडे जाऊ? सार्वकालिक जीवनाची वचनं आपल्याजवळ आहे आणि तेच वचन जीवनात ज्याला मिळालं त्याचं जीवनाचं परिवर्तन झालं, ते म्हणजे पेत्राचं आणि मंडळीचा वडील. मग ते 4 आणि 19-20 वचन हेच मला ताबोला 100 आणि मी याच्याने एक खंबीर झाला, मजबूत झाला आणि केस दान मला महान परमेश्वर आहे. मी मेहनत केली, त्याग केली, कष्ट केली, रात्र दिवस प्रार्थना प्रार्थना प्रार्थना, लोकांनी सतावलं, बोललं, अख्खा दिवस प्रार्थनेला काम धंदा काय, माझं काम तेच होतं. आजपर्यंत मी तसंच आहे. ना कधी अपेक्षा केली, ना पैशाची, ना माझ्या स्वतःच्या खाण्याची, ना पिण्याची, कधीच मी अपेक्षा करत नाही. पण येशू माझ्या जोडीला आहे. हालेलुया. सत्य सांगतो तुम्हाला की येशूचा हात कधी सोडू नका. मग सोडला ना तर पॅरेलाइज झाला असं समजून घ्या, भविष्यच. तर आपण छोटीशी प्रार्थना केली. परमेश्वर दयाळू बाबा, सुद्धा दिवसाबद्दल तुझे आभार मानतो. महान परमेश्वर, प्रभू आहे, तारणार आहे, आशीर्वादित आहे. सर्व देव कामदार सर्व प्रभूची सेवा करणार प्रत्येकाला साईल ही प्रार्थना आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. हालेलुया.